चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बुद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचघाट गावात अवैध दारू विक्रीला विरोध करणाऱ्या दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांवर तिघांनी मारहाण व धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलीस पाटील यांनाही धक्काबुक्की करण्यात आली असून त्यांचा शर्ट फाडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शेगाव बुद्रुक पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। अखेर पोलिसांनी पंजाब अंधेरेले, अर्जुन अंधरेले आणि सागर अंधरेले या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय। दरम्यान अवैध धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचं सांगितलं जात असताना शेगाव परिसरात अवैध व्यवसाय सुरूच असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे करत आहेत। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी आशिष कोटकर, वरोरा भद्रावती प्रतिनिधी यांचा रिपोर्ट। नमस्कार। शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यातील चिचघाट या गावामध्ये सध्या दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता। त्या अनुषंगाने गावातील महिलांनी आणि लोकांनी दारूबंदीचा निर्णय घेतला होता, परंतु अजूनही काही अवैधरित्या दारू विक्री करणारे समाजकंटक या दारू विक्री करत असून आज गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला असता ते त्यांच्या अंगावर धावून आले, त्यांना मारहाण केली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली असा आरोप करत गावातील जवळपास 60 ते 70 लोक आज शेगाव पोलीस स्टेशनला सकाळी 8 वाजेपासून ठिय्या मांडून बसले। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर नमस्कार, काय नाव आहे सर आपलं? माझं नाव नंदकिशोर दुर्योधन हिवरकर, गड ग्रामपंचायत आंबडे बेगडे उपसरपंच आहे। सर इथं आमच्या इथं अशी घटना घडलेली आहे। आमच्या इथून आमच्या ग्रामपंचायतीने 1 वर्षापासून दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता। त्याच्यानंतर आता येत्या 2-3 दिवसामध्ये आमच्या चिचघाट येथील दारूबंदीचा निर्णय झालेला आहे। त्यामध्ये दारू विक्रेते अवैधरित्या दारू विकत आहे आणि आमच्या येथील लोकांनी त्यांचा विरोध केला असता ते आमच्या गावातील लोकांवर, महिला मंडळीवर येऊन पडले आहे, मारहाण करीत आहे, शिवीगाळ करीत आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटते की त्या अतिरिक्त लोकांवर कारवाई व्हावी आणि कायमची दारूबंदी व्हावी, अन्यथा नाही झाल्यास अशी गोष्ट झाली का आम्ही समिती तयार केली आहे। म्हणजे त्याच्या एका दिवसापूर्वी आम्ही इन्फॉर्मेशन दिली होती सरदार लोकांना का म्हणजे आमच्या गावात म्हणजे मुली दारू पाहिजे नाही आणि बंदी व्हायलाच पाहिजे, कारण तर पुढे जाऊन लहान मुलं सगळेजण म्हणजे त्याचंही जीवन उद्ध्वस्त होऊ शकते। त्यामुळे आम्ही ते दारू पकडायला दुसऱ्या दिवशी गेलो। आम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकतो तो दारू विकत होता तर यांनी आपले जे महिला मंडळ होता, आम्ही दारू बंदीसाठी जो महिला मंडळ तयार केला त्यांच्यावर त्यानं हल्ला केला। घटनास्थळी असताना मी ते माझ्यावर 3 जण, पंजाब आंध्रिले, अर्जुन आंध्रिले, सागर आंध्रिले यांनी येऊन माझे कॉलर पकडून मला दाता बुक्क्या मारल्या। त्याचा मला न्याय मिळाला पाहिजे तसं त्यानं साहेबांनी गुन्हा दाखल केला आहे। त्याच्यावर 2 जणांना अटक केली आहे, 1 आरोपी फरार आहे। महिलांना पण मारहाण झाली आहे का? हो, महिलांना खुरच झालाय। अच्छा, महिलांकडून आपण जाणून घेऊया काय प्रकार होता। आम्ही दारू पकडली, दारू पकडल्यावर तो पळून गेल्यावर मग आम्ही घराला नेमकी तुम्हाला मारहाण कोणी केली आहे? वानगावच्या 2 बाया आणल्या त्याईनं, शिकानी सरदारनी त्याईनं वळवाड केला। आम्ही त्याईन दारू द्या म्हणे, आम्ही म्हणलं नाही देत, आम्हाला रिपोर्ट द्यायची आहे। मग ते आल्यावर आम्ही दारू देऊ बा, ते मग म्हणे का आम्ही दारू नेतो वापस, आमची दारू द्या। गोटे उचले, बायाले मारे, चपला काढे। जर यानंतरही जर दारूबंदी झाली नाही किंवा काही झालं नाही तर यावर तुमचा काय प्रतिक्रिया किंवा समोर काय तुम्ही वरच्या अधिकाऱ्याकडे आम्ही केस करू बा, कारवाई।